गोंय पांचव्याचार शेतांनी रानां आनी न्हंयांनी नटिल्ली भूंय अशी भूंय जिचो दरेका गोंयकाराक सांबाळ करपाची गरज आसा. मात सरकाराच्या एका नव्या निर्णयान गोंयभर एक नवो वाद सध्या सुरू आसा. गोंय सरकारान सुमार 1 कोटी चौरस मिटरां परस चड पर्यावरण संवेदनशील जमीन नो डेव्हलपमेंट झोन अर्थात NDZ म्हणून जाहीर केल्या. सरकाराचे म्हणणे असा की हो निर्णय गोंयाचे नाजूक पर्यावरण वाटोवपा खातीर असा. जर हेतू खरेच संरक्षणाचो असा जाल्यार गोंयभर जाल्ल्या ग्रामसभांनी हो विशय इतलो गाजलो कसो? गांवकरी NDZ रुपांतर प्रक्रिये आड आणि सेक्शन 39A आड थाराव कशे पास करतात? आमी लोकां बारा आहाय, लोकांक जे नाका ते आमी ऑब्जेक्ट करपाक आनी इवन आमी 39A जे स्क्रॅप केला. टोटल आमगेली जी एरिया मार्क केलो आहा सिरली इट इज 12,10,000 आनी ग्रामापूर आहा ती 16,58,000. हे समजून घेवपा खातीर पहिली गोवा टाउन अँड कंट्री प्लॅनिंग ऍक्ट मधलो सेक्शन 39A समजप गरजेचे. टिकाकारांच्या म्हणण्याप्रमाण ही तरतूद पुराय रिजनल प्लॅन लोकांच्या आस्पावान तयार करपाची वाट पळनासतना स्वतंत्र अर्जाच्या आधारार जमिनीचो वापर बदलपाक परवानगी दिता. ह्याच कारणाक लागून फाटल्या कितल्याशाच दिसा सावन नागरिक, पर्यावरण कार्यकर्ते आणि खुबश्यो ग्रामसभा सेक्शन 39A रद्द करपाचो मागणी करता. तांचे म्हणणे असा की गोंयाचे नियोजन पारदर्शक आसपाक जाय आणि ताचेर थळाव्या लोकांचो निर्णयाक वांटो आसपाक जाय. सरकाराच्या म्हणण्याप्रमाण नव्यान NDZ म्हणून घोषित केलेल्या जमिनीक लागून शेती, खालचे भाग, सैनिक उतार आणि पर्यावरणाचे नदरेन संवेदनशील भाग उदरगतीपासून सुरक्षित रावतले. पण खुबशे नागरिक वेगळीच चिंता उक्तायता. तांचे प्रश्न असा, जर भूतकाळात नियोजनात बदल जावप शक्य जाल्यार आज NDZ जाहीर केली जमीन फाल्यां परत बदलूंक ना हाची कायदेशीर खात्री कितें? ह्याच कारणाक आयतारच्या ग्रामसभांनी या विशयाचेर खर चर्चा झाल्या. खुबशा गावांनी पर्यावरणाचे संरक्षण फकत सरकारी अधिसुचोवणेचेर सोडचे न्हय, कायमस्वरूपी कायदेशीर संरक्षण आसपाक जाय अशी मागणी करीत परत एकदा सेक्शन 39A कडेन विरोध केलो. आयजचो वाद फकत NDZ पुरतो मर्यादित ना. हो वाद विश्वासाचो, पारदर्शकतेचो आणि उत्तरदायित्वाचो. नागरिकाक जाणून घेवपाचे आसा पर्यावरणाचे संरक्षण कायमचे उरतले काय पुढे परत नियोजन बदलून ही जमीन दुसऱ्या वापरा खातीर बदलूक शकतली. सो जायती तांचे ऑब्जेक्शन आसलें. फर्स्ट ऑफ ऑल तांचे मेन ऑब्जेक्शन आसलें हे NDA हे नोटिफिकेशन स्क्रॅप करपाचें. आनी लोकांक कोणाकूच नाका एज पर रिजनल प्लॅन तांकां जाय कितें आहलो तशें रिजनल प्लॅन दवरपाक जाय. आनी जेन्ना 2009 जे तेमी एक रिजनल प्लॅन करून पंचायतान घेवन लोकांक घेवन तेमी करून सबमीट केला TCP तो फॉलो करपाक जाय. ग्रामसभांच्या माध्यमान नियोजन करपाचे समर्थन करप्यांचे म्हणणे असा, आपल्या गांवचो पुढार थारोवपाचो अधिकार गावाकच आसपाक जाय, शेगीत रिजनल प्लॅन बदलून न्हय. फाटले ग्रामसभेंतल्यान एक संदेश स्पष्टपणान मुखार आयला. तो म्हळ्यार गोंयाचे पर्यावरण वाटयात, लोकांच्या आस्पावाचो आदर करात, सेक्शन 39A रद्द करात. एकदा संरक्षित केल्ली जमीन कायमची संरक्षित रावपाक जाय. सर्वे नंबर तेमी कांय स्टडी कोण असो केला नाल्यार वचोन बसोन तेमी केला कित्याक लागून केला तें खबर ना. सो तेमचे फूल ऑब्जेक्शन आहा तेजे पासून तेंचे ऑब्जेक्शन आहा 39A पळय सगळें स्क्रॅप करपाक जाय. कित्याक ऑलरेडी आमचे ग्रामापूर विलेजान TCP डिपार्टमेंटान तांकां बिल्डरांक ऑलरेडी 100% FAR दिल्ली. सो ते FAR ते ह्या आमच्या विलेजांनी नाका म्हणटात. सो ही तेंची ऑब्जेक्शन आहा ती बिफोर 9th ऑगस्ट तेंची सबमीट करतले. आनी तेमी रिक्वेस्ट केल्लें आहा गव्हर्मेंटाक हे विलेज आहा तशें तेंचे रिजनल प्लॅन फॉलो करतले. सरकाराच्या म्हणण्याप्रमाण हो निर्णय संरक्षणा खातीर आसा, पूण खुबशे नागरिक म्हणटात संरक्षणाक घटमूट कायदेशीर हमी, पारदर्शकताय आणि ग्रामसभेचो सहभाग गरजेचो आसा. मुखार नाल्यार लोकांक कितें स्टेप घेवपाक पडलें. आतां ऑलरेडी हे 100% FAR आला तांचे इश्यू चलता. आनी हे बिल्डर हे भाशेन प्रपोजल घातले आनी 100% 150-200% जावपाक शकता कित्याक सो ते ऑपोज करपाक आमचो ग्रामांत शिल्लेचो लोक 100% रेडी आहा ते ऑपोज करपाक.
हो वाद आता सरकारी कार्यालयांपुरता उरूंक ना, तो गोंयच्या दरेका गावात पावला आणि एक प्रश्न आयजूय गोंयभर घुमता, गोंयच्या जमिनीचो फुडार निमाणो कोण थारायतलो.